नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी डायरीजमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स. तर चला मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे बटाट्याचे चिप्स. तर पहिले मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते एक एक शिलून घ्यायचं आहे. तर ते मी शिलून पाण्यामध्येच टाकले, कारण की बटाटे लगेच पाण्याच्या बाहेर काढले की लाल पडतात. तर मी सगळे शिलून घेतले आणि त्यानंतर मी चिप्स बनवायला ही किसणी जी आहे ती यूज केलेली आहे, त्याने मी चिप्स बनवते आहे. हे चिप्स पण जसे आपण बनवू ना तसे लगेच आपण पाण्यामध्ये टाकायला पाहिजे, कारण की नाहीतर ते पण लालसर पडतात. तर मी सगळे असे बटाट्याचे चिप्स एकदम व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जाड बनवायचे चिप्स की पातळ बनवायचे. अशा प्रकारे मी सगळे चिप्स बनवून घेतले आणि पाण्यामध्ये टाकले. हे बघू शकता किती छान एकदम भारी झालेत. आणि त्यानंतर आपण याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. तर रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर एकदम छान आणि खूप भारी लागतात खायला. तर हे बघा, मी रात्रभर पाण्यात ठेवले आणि सकाळी बघितले तर एकदम छान झाले होते. तर आता आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि जशी पाण्याला उकळी येईल तसे आपल्याला हे सगळे वेपर जे आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एकदम म्हणजे मध्यम शिजवून घ्यायचे. जास्त पण नाही शिजवायचे, म्हणजे जास्त शिजवले ना तर बटाट्याचे जे चिप्स बनवलेत ना त्याचे तुकडे पडतात. म्हणून आपल्याला मध्यमच शिजवून घ्यायचे आहेत. तर असे मी सगळे टाकून घेतलेत आणि यामध्ये आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये माझा तो क्लिप घ्यायची राहिली मीठ ॲड करतानाची. तर त्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे आणि त्यानंतर असं आपल्याला झाकून ठेवून थोड्या वेळ त्याला शिजवून द्यायचं आहे. तर 10 मिनिटांनी मी बघितलं तर व्यवस्थित म्हणजे शिजले होते ते. तर आता आपल्याला ते काढून घ्यायचेत. म्हणजे आपण हे काढून घेऊन आता आपल्याला ते वाळवत टाकायचेत. तर मी सगळं चेक केलं आणि काढून घेतले पातेल्यामध्ये. तर टेरेसवरती असा कपडा आम्ही अंथरून घेतला होता आणि त्यानंतर असे जे वेपर्स आहेत ते असे पसरून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पटपट वाळवायला घालता येतात. तर असं एक एक करून पटपट सगळे सुट्टे करून वाळवून घ्यायचे. असे मी सगळीकडे वाळवत घातले होते आणि दिवसभर आपल्याला कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे. तर हे बघा, इव्हिनिंगला मी सगळे काढून घेतले होते. तर असे वाळले होते हे. तुम्ही बघू शकता किती छान आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर चला मी तुम्हाला ते तळून पण दाखवते किती छान झालेत ते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हे बघा, मी असे तळून घेतले होते वेपर्स. तर अशा प्रकारे झाले होते. खायला पण खूप टेस्टी लागतात. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.